नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत. विनू हा घरात जात असताना सरकत तो एका स्टोअर रूममध्ये लपून बसतो. दुसरीकडे राघव आणि मधू विनूचा शोध घेत असतात. त्याच वेळेस आश्रमातील कमिटी मेंबर आल्यामुळे रुक्मिणी काकूंना तिथेच थांबावे लागते आणि रेश्मा ही मॅनेजरला चहा घेऊन येत असते. तेवढ्यात एका रूममधून विनूच्या हाताचा धक्का लागून एक डब्बा खाली पडतो. त्याचा आवाज इकडे त्या मॅनेजरपर्यंत येतो. ते कुतूहलाने मागे बघू लागतात तर त्या डब्याच्या आवाजाने मधू आणि राघव बघतात आणि मॅनेजर म्हणतो की कसला आवाज आहे. त्यावर ऋतुराज म्हणतो की कसला आवाज, मला तर कसला आवाज आला नाही. आणि रुक्मिणी काकूंना विचारतो की वहिनी तुम्हाला आला का. त्यावर रुक्मिणी काकू नाही म्हणते. त्यावर रेश्मा म्हणते की स्टोर रूम मधून काही पडल्याचा आवाज आला आहे. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की सणासुदीचे दिवस आहे ना, आमची राजश्री स्टोअररूममध्ये गेली असेल, तिच्याकडून काहीतरी खाली पडलं असेल. आणि त्यानंतर रुक्मिणी काकू मॅनेजरसाठी पोहे करायला सांगते. दुसरीकडे अन्वी आणि रत्नाकर राघवला शोधत असतात. त्या आवाजाने रत्नाकर म्हणतो कसला आवाज आहे. अन्वी म्हणते मला माहित नाही, पण विनू हा सुरक्षित तर असेल ना. नंतर रत्नाकर हा अन्वीला त्या रूममध्ये जायला सांगतो आणि म्हणतो की मी सांगतो तोपर्यंत बाहेर यायचं नाही. नंतर इकडे रुक्मिणी काकू ही रेश्माला पोहे आणायला सांगते. रेश्मा ते पोहे मॅनेजरला देते. मॅनेजर घड्याळाकडे बघून पोहे खायला लागतात. तर दुसरीकडे सर्वजण विनायकचा शोध घेत असतात. नंतर मधू आणि राघव लगेच स्टोअर रूममध्ये पळत जातात. तेव्हा समोर विनू हा पडलेला त्यांना दिसतो. पटकन राघव हा विनूला धरतो आणि तिथे राजश्री सुद्धा आलेली असते. त्यानंतर राघव म्हणतो की बाहेर मॅनेजर आले आहे, त्यांना कळता कामा नये. मधू म्हणते की हा कसा इथे आला आणि याला चालताही येत नाही, याचा पाय पण दुखत होता. नंतर राघव विनायकला उचलून स्टोअर रूममध्ये घेऊन जातो. दुसरीकडे मॅनेजर विनूची वाट बघून कंटाळलेले असतात. नंतर तो मॅनेजर म्हणतो की काहीतरी प्रॉब्लेम नाही ना, तुम्ही आमच्यापासून काही लपवता का. रुक्मिणी काकू म्हणते की इथे आम्ही विनायकला खूप सुखात ठेवत आहे आणि हळूहळू त्याची तब्येतही सुधारायला लागली. त्यावर मॅनेजर म्हणतो की त्यांना यायला एवढा वेळ का लागतोय. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की तो खूप दंगामस्ती करतो ना, म्हणून थकून झोपला असेल. त्यावर मॅनेजर म्हणतात की तो झोपला असेल ना तर दरवाजामधून आम्हाला तो दाखवा, म्हणून मी त्याला बघून लगेच निघतो. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते. ते ऐकून धक्काच बसतो. तेवढ्या त्या कमिटी मेंबरला कोणाचा तरी फोन येतो आणि त्यांना अर्जंट निघावं लागतं आणि काकूला बोलतात की आम्ही निघतो म्हणून. विनूला भेटण्यासाठी ते संध्याकाळी येतील असंही सांगतात. नंतर रुक्मिणी काकू म्हणते की हो या तुम्ही संध्याकाळी विनायकला भेटायला. ते मॅनेजर तिथून निघून जातात. दुसरीकडे राघव हा विनूला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये येतो. त्यानंतर रुक्मिणी काकू सुद्धा विनूच्या रूममध्ये येते आणि विनूला बघते. नंतर राजश्री राघवला म्हणते की त्याला आता झोपू दे आणि त्याची काळजी घ्या. इकडे काकू सर्वांसोबत हॉलमध्ये बसलेली असताना म्हणते की बरं झालं ते मॅनेजर निघून गेले आणि मोठा अनर्थ टळला. नंतर रुक्मिणी काकू म्हणते की अन्वी कुठे आहे. त्यावर रत्नाकर म्हणतो की मीच तिला रूममध्ये बसायला सांगितलं होतं. रुक्मिणी काकू म्हणते बरं झालं, तिला तिच्यावर काय त्या योगेशनी संस्कार करून ठेवले, कुठे काय बोलायचं हे तिला कळत नाही. आणि त्यानंतर मधू पळत पळत तिथे येते आणि म्हणते की विनू हा खूप प्लॅनिक झाला आहे आणि त्याला खूप अस्वस्थ वाटत आहे आणि त्रास होत आहे असं म्हणते. रुक्मिणी काकू म्हणते की आता तर ठीक होता. त्यानंतर मधू म्हणते ते राघवने त्याला लंडन बदलं सांगितलं असेल. त्यानंतर दरवाजावर टकटक असा आवाज येतो आणि तिथे मॅनेजर आणि कमिटी मेंबर आलेले असतात. तेव्हा ते आतमध्ये येताच पुन्हा काकूला मोठा धक्काच बसतो. कमिटी मेंबर विचारतात की उठला का विनायक. त्यावर राघव हा विनूला घेऊन खाली येतो. रुक्मिणी काकू म्हणते बघा ना उठला हा विनू. काकू विनायकला दाखवते. तोच काकू ही विनायक जवळ येते आणि राघवला विचारते काय ही अवस्था विनायकची रे, जर यांना आत्ताच कळालं तर हे घेऊन जातील याला. त्यावर राघव म्हणतो की यांना काहीच सांगू नकोस. वर ते मॅनेजर म्हणतात की विनायककडे बघून विनायक खूप खुश आहे असं वाटत नाही. राघव म्हणतो की आताच थोड्या वेळापूर्वी त्याला त्रास होत होता म्हणून तो असा दिसतोय. तेव्हा म्हणतो की कारण तुम्हाला माहितीच आहे ना त्याचा कधीही पाय दुखतो म्हणून. तर विनू हा त्यांच्याकडे बघतो आणि ते मॅनेजर म्हणतात की बाळ माझ्याकडे चालत येशील का. राघव म्हणतो की तो नाही करू शकत तसं. तो मॅनेजर म्हणतो की म्हणजे तुम्ही आम्हाला चुकीची माहिती दिली आहे. ऐकलं तर बरं नाहीये. त्यात लगेच दरवाजातून कुणी येत आहे. बघताच विनायक हा चालत चालत त्यांच्याकडे जातो. विनायक अगदी चांगलं चालत आहे असं सर्वजण बघतात आणि सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण दरवाजाकडे बघतात. सिंधू ही सावीला घेऊन दरवाजात आलेली असते.
सावीला आणि सिंधूला बघून विनूला तर मोठा आनंद होतो. रुक्मिणी काकू आणि पूर्ण रत्नाकर फॅमिलीला मोठा धक्काच बसतो. तर विनायक म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही मला भेटायला आला आहात का? आणि म्हणतो की मला खूप बरं वाटलं असं म्हणून प्रेमाने सिंधूला मिठी मारतो. मधू ही पुढे येऊन सिंधूला वेलकम करत म्हणते की खूप शॉर्ट नोट्सवर इथे आली आणि तुझे खूप थँक्स. तू म्हणते की आमचा विनू आता लवकरात लवकर बरा होईल. म्हणते की तू इकडे एक डॉक्टर म्हणून आली आहे विसरू नकोस. तिला आणि सिंधूला आतमध्ये येण्यासाठी मधू सांगते. त्यानंतर सिंधू ही सावीला घेऊन आतमध्ये येते आणि सर्व रत्नपारखी हे सिंधूकडे बघत असतात. सिंधू सुद्धा सर्वांकडे एकटक लावून बघत असते. त्यानंतर सिंधूला आठवते की ती या घरातून कशी निघून गेली आहे. एक एक क्षण आठवतो. काकू सांगते की काहीतरी झालं तरी राणीला घरी आणावं लागेल. तेव्हा सिंधूनं सांगितलेलं असतं की मधुताई या घरात येईल तर मी या घरातून निघून जाईल. सिंधू त्या घरातून कशी निघून गेली हे सिंधूच्या समोर येतं. तो प्रकार बघून मॅनेजर म्हणतात की आमचा काही गैरसमज झाला असेल तर इथे खूप खुश आहे. म्हणतात की आम्ही निघतो आणि लगेचच मॅनेजर तिथून निघून जातात. सिंधू गेल्यानंतर राघव कसा दारू पिऊन येत होता आणि राघवला किती सिंधूचा त्रास झाला हे सगळं राजश्रीच्या डोळ्यासमोर येतं. लगेचच सिंधू पुढे येऊन म्हणते आई. राजश्री म्हणते की तू मला आई म्हणण्याचा हक्क गमावला आहे. तर राजश्री म्हणते की तुला समजत नाही का, तू आम्हाला जेवढा त्रास दिला आणि आम्हाला जे दुःख दिलं आणि त्यामुळे तुला आई म्हणण्याचा अधिकार नाहीये. ते बघून सावी म्हणते की आई तू यांना अगोदरपासून ओळखते का? ऐकल्यावर सर्वजण सावीकडे बघू लागतात. नंतर लगेचच सिंधू म्हणते की विनू तू सावीला घेऊन बाल्कनीमध्ये खेळायला जा. तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्हाला कसं माहिती आमच्या घराला बाल्कनी आहे म्हणून? तेव्हा सिंधूला मोठा धक्काच बसतो. सिंधू म्हणते की मी तुम्हाला नंतर सांगते, जा बरं तुम्ही खेळायला. विनू हा सावीला घेऊन खेळायला जातो. तर सावी आणि विनू गेल्यानंतर सिंधू म्हणते काय झालं तुम्हाला? तुम्ही माझ्याकडे असं का बघतात? मी जिवंत असल्याचं बघून तुम्हाला आनंद नाही झाला का? रागाने रुक्मिणी काकू म्हणते की नाही आम्हाला आनंद नाही झाला. आम्हाला आनंद झाला की नाही असं विचारायची तुझी हिंमत तरी कशी झाली? रुक्मिणी काकू म्हणते की तुझ्यामुळे आमच्या घराला नुसता त्रास आणि त्रासच झाला आहे. त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणते की तू इथून अचानक निघून गेली त्यामुळे माझ्या राघवला किती त्रास झाला आणि माझ्या राघवचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुझ्यामुळे माझ्या घराण्याचा वारस अंकुर गमावला आहे. त्यात राघव हा पुढे येतो आणि म्हणतो आणि त्याच्या हातातला ब्लँक चेक हा देत म्हणतो की डॉक्टर सिंधू ब्लँक चेक आहे. तुमच्या ज्या ट्रीटमेंटची फी झाली आहे ना ती घ्या आणि निघा इथून. तर म्हणत राघव हा तो ब्लँक चेक सिंधूच्या अंगावर फेकत त्यानंतर सिंधू ही तो ब्लँक चेक उचलत ही राघव समोर धरून म्हणते की IPS राघव रत्नपारखी झाली की तुमच्या पैशाची किंमत असं म्हणून सिंधू म्हणून तो ब्लँक चेक फाडून टाकते. त्याचे तुकडे राघवच्या अंगावर फेकते. ते की आता मी तुमच्या विनूची ट्रीटमेंट करणार नाही. लगेचच मधूला मोठी वाईट वाटते आणि म्हणते की राघवला हे बघून खूप वाईट वाटतं. राघव हा सिंधूकडे बघू लागतो आणि राघवच्या पैशाचा माज सिंधूने एका सेकंदात उतरवला. घटनेने चेक फाडून दाखवलेला असतो. आणि या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.